शिवनेरी किल्ला. आज आपण पाहणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला. मी एवढं सांगेल, कुठेही फिरला नाही तरी चालेल, पण महाराष्ट्रातील 2 ठिकाणी नक्की फिरा. एक म्हणजे महाराजांचे जन्म ठिकाण शिवनेरी व दुसरी म्हणजे ज्या ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक झाला तो रायगड किल्ला. या 2 ठिकाणी आयुष्यात एकदा तरी भेट दिलीच पाहिजे. आपल्यापैकी कोणी कोणी हे किल्ले पाहिले आहेत त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय. शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि आपल्याला वर पोहोचेपर्यंत 7 दरवाजे लागतात. ते 7 दरवाजे पार केल्यानंतरच आपण आपल्या महाराजांच्या जन्म ठिकाणापर्यंत पोहोचतो. या दरवाजाला महादरवाजा असं म्हटलं जातं. गडाची जी सुरुवात होते ती ह्या दरवाजापासूनच होते. यादवांच्या कालखंडामध्ये शिवनेरी किल्ल्याला भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इसवी सन 1597 मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजी राजे भोसले यांना निजामशहाकडून जहागीर म्हणून मिळाला. नंतरच्या काळामध्ये शहाजी राजांच्या पत्नी असलेल्या माँसाहेब जिजाऊ गरोदर असताना शहाजी राजांनी त्यांना इथेच याच गडावर पाठवले. इथेच छत्रपती शिवरायांसारखा स्वातंत्र्यासारखा सूर्य जन्माला आला. हा दुसरा दरवाजा, याला गणेश दरवाजा म्हटलं जातं. आता इथून पुढे जाऊया. हा आहे तिसरा दरवाजा, याला परवानगी दरवाजा म्हणतात. याची कमान पूर्ण ढासळलेली आहे. आता आपण हा चौथा दरवाजा पाहूयात. या दरवाजाला पीराचा दरवाजा म्हणतात. हा दरवाजा खूप सुंदर आहे. आता हा 5वा दरवाजा, हत्ती दरवाजा. जवळजवळ 200 ते 250 पायऱ्या वर चढून आल्यानंतर हा हत्ती दरवाजा 5 नंबरचा बघायला भेटतो. हा सुद्धा हत्ती दरवाजा खूप छान आणि भक्कम आहे. या छोट्या छोट्या खोल्या आहेत, याला देवड्या असे म्हणतात. हत्ती दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला आता या ठिकाणी 2 मार्ग आहेत. एक मार्ग शिवाई देवीच्या मंदिराकडे जातो, तर दुसरा मार्ग बाले किल्ल्याकडे जातो, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी जातो. पायऱ्यांनी गेल्यावर
बालेकिल्ला आणि ह्या बाजूला शिवाई मंदिर. या शिवाई देवीच्याच नावावरून साहेबांनी महाराजांचे नाव शिवाजी ठेवले होते. अगोदर मंदिराकडे जाऊयात आणि तिथला परिसर व मंदिर कसं आहे हे पाहूयात. हा 6 नंबरचा मेणा दरवाजा. हा आहे शेवटचा 7 नंबरचा कुलूप दरवाजा. आता आपण या दरवाजानंतर किल्ल्यात प्रवेश करू शकणार आहेत. शिवनेरी किल्ल्यावर असलेला हा अंबरखाना आहे. हे बांधकाम कसे आहे? या ठिकाणी त्या काळी धान्य साठवले जात होते, म्हणजेच धान्य कोठारही म्हणू शकतात. छत्रपती जन्मस्थानाच्या समोरच काही पडके वाडे पाहायला मिळतात. त्यांना पूर्वीच्या काळी सरकारवाडे असे संबोधले जात होते. या ठिकाणी छत्रपती महाराजांचा जन्म झाला होता. या ठिकाणी 19 फेब्रुवारीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. आतमध्ये जाण्यासाठी हा दरवाजा आहे. आतमध्ये सध्या आपल्याला शिवरायांची मूर्ती आणि पाळणा पाहायला मिळतो. खूप सुंदर आणि भक्कम बांधकाम आहे. वरच्या कमानीतून हा बाहेरचा परिसर आणि जुन्नर शहर पाहायला मिळते.
आता हे कडेलोट टोक हे पूर्वीच्या काळी शिक्षा देण्यासाठी या ठिकाणावरून ढकलून दिले जात होते. याची खोली खूप मोठी आहे. जे कोणी स्वराज्याच्या विरोधात वागत होते हे त्यांच्यासाठी होते आणि शिवनेरी किल्ल्याचे शेवटचे स्थान म्हणजेच हे कडेलोट टोक. कसा वाटला शिवनेरी किल्ला कमेंट्स करून सांगा. जय शिवराय.